त्याला धमकी आली, मी तुला खलास करीन, सतत इथं धमकावत होते. म्हणून आम्ही बारामती शहरातील या महात्मा गांधी बालक मंदिर या मतदान केंद्रामध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केल्यानंतर या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनलंय. या ठिकाणी जे पोलिंग एजंट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार या योगेंद्र पवार यांच्या आई आहेत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या बाजूने देखील या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या मतदान केंद्राच्या बाहेर शर्मिला पवार स्वतः या ठिकाणी ठाण मांडून आहेत. आपण या ठिकाणी आहात, समोरची बाजू देखील त्यांचं म्हणणं मांडते आहे. तुम्हाला काय नक्की आतमध्ये जाणवलं? आम्ही आतमध्ये मी गेले बूथवरती, माझ्या आमचा कार्यकर्ता मोहसिन, त्याला धमकी आली, त्याला सतत इथं धमकावत होते. म्हणून आम्ही इथे आलो. खरं तर आल्यावरती इथे बघितलं तर सगळेजण इकडं ह्या बालक मंदिरच्या बाहेर सगळे त्यांचेच लोक उभे होते आणि एक दबावाचं वातावरण होतं इथे. मी आले, मी आतमध्ये गेले, आत पाहिलं, मी आत थांबले बराच वेळ. तिथे आत त्यांचा एक भाऊ आहे, तिथे त्यांनी थोडंसं जरा विचित्र वागणूक केली, माझ्या डोळ्यासमोर केलेली आहे. आणि त्याला आम्ही सांगितलं की असं करू नका तुम्ही, हे चुकीचं आहे. त्यांना पोलिसांनी पण बाहेर नेलं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला धमकी दिली. हे बघा हे मी नाही आणत आहे, ते म्हणतात ना मी घरून आली. मतदाराच्या काय नक्की केलंय? येत आहेत. अच्छा, या स्लिपवरती हे दाखवा ना तुम्ही, त्यांना कार्यकर्ते आणतायत, हे मी घरून आणलेले नाही आहेत. त्यांनी असा आदरणीय किरण गुजर साहेब म्हणतात की मी हे घरून आणलेले आहेत स्लिप छापून. हे हास्यास्पद आहे. दमबाजी काय केली? मी तुला खलास करीन. कोणाला म्हटले? आमच्या कार्यकर्त्याला. याची तक्रार तुम्ही केली? हो केली ना, तक्रार आम्ही लेखी देतोय. तर अशा या ज्या निवडणूक साठी ज्या काही स्लिप्स दिल्या जातात मतदानासाठी, तर त्यावरती त्या पक्षाचं चिन्ह शिक्का मारून त्या ठिकाणी दिलं जातं आहे, असा हा आरोप आहे. हे ते मतदान केंद्र आहे बारामती नगर परिषदेच्या जवळ असलेलं आणि त्या ठिकाणी ही तणावाची परिस्थिती आहे. इथे आपण अजित पवार यांच्या बाजूचे हे कार्यकर्ते जमल्याचं पाहतो आहोत. किरण गुजर आपल्यासोबत आहेत. नक्की काय होतं या ठिकाणी? जो आरोप करण्यात आला आहे की तुमच्याकडून दमदाटी करण्यात येते आतल्या ज्या काही पोलिंग एजंट आहेत. एक मिनटं, आतल्यात दमदाटी करून ऐकून घ्यायला जे आतमध्ये गेले होते असं म्हणतात, त्यांना आत जाण्याचा अधिकार आहे? नाही. शर्मिला पवारांना आतमध्ये जायचा अधिकारच नाही किंवा निवडणूक प्रतिनिधी हे दोघं जण मतदान केंद्राच्या आतमध्ये जाऊ शकतात, नसेल त्यांना जाता येत नाही. मग आत कोण गेलं, बाहेर कोण आलं, ते कायदेशीर का बेकायदेशीर हे तपासायची वेळ आलेली आहे. हां, आणि मग जर आणलं असेल आणि त्या चिठ्ठ्या कुठून आल्या, तुम्ही आत गेला तर तिथनं त्या पोलिंग ऑफिसरने ऑब्जेक्शन कसं घेतलं नाही? पोलिंग ऑफिसर फॉर आहे का? नाही. म्हणजे शासनाची यंत्रणा करेक्ट काम करत असताना मात्र त्यांना बदनाम करण्याचं काम आपण करतात, बाहेर येऊन दाखवून मीडिया पुढं. त्यांचं जे म्हणणं आहे की त्याच्या काही स्लिप्स आहेत तर त्याच्यावरती घड्याळाचं चिन्ह शिक्का मारून त्या ठिकाणी लोकांना दिलं जात आहे. आता ऐका, शिक्का मारण्याची प्रोसेस आउटडेटेड आहे. आता मशीनवर मतदान आहे. नाही आपण कुणी दिल्या? अच्छा, प्रूव्ह करा ना. माझं म्हणणे स्लिप तुमच्याच कार्यकर्त्याने आणल्या, तुमच्या हातात दिल्या दाखवायला, आणि तुम्ही जनरेट करताय, बनावाय जनरेट करताय तुम्ही, कारण तुमच्या पायाखालची वाळू सरकली साहेब त्याच्यामध्ये. कशा करताय? करताय. आणि जे कार्यकर्ते बूथ एजंट, त्याला आतमध्ये बूथमध्ये उभाच राहून द्यायचं नाही. अजित दादांचा एकही बूथ एजंट त्यांनी आत ठेवून दिला नाही. कशा करता? आम्ही आता जाऊन बसतोय की प्रत्येक माझ्या बूथवर अजित दादांचा म्हणजे पर्यायाने माझा एजंट तिथं पाहिजे, आम्ही तो आमचा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये कारण नसताना या ठिकाणी एक वेगळं वातावरण क्रिएट करून डिस्टर्ब करायचं काम कोणी करू नये. अजितदादा येणार तिथे? नाही, मी त्यांचा उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी आहे. मला होल अँड सोल राईट्स आहेत, त्या अधिकाराने मी इथं आलो ना. तर दोन्ही बाजूकडून आपण पाहिलं की आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. बारामतीमध्ये आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा हे विपरीत चित्र आहे आणि साहजिकच बारामतीची बदललेली राजकीय परिस्थिती याला कारणीभूत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.